आपण पाहत आहात नाशिक खबर न्यूज, जनतेचे हक्काचे व्यासपीठ। नाशिक त्र्यंबकेश्वर येथे पुढील वर्षी होणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संरक्षण, स्वच्छता आणि घनकचरा व्यवस्थापनासाठी आतापासूनच आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना पर्यावरण व वातावरणीय बदल मंत्री पंकजा मुंडे यांनी दिल्या। सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत नाशिक महानगरपालिकेत बैठक झाली। यावेळी महापौर हिमगौरी आहेराडके, उपमहापौर विलास शिंदे, स्थायी समिती सभापती मच्छिंद्र सानप, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव राहुल रेखावार, कुंभमेळा प्राधिकरणाचे आयुक्त शेखर सिंह, महापालिका आयुक्त मनीषा खत्री, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। गोदावरी नंदिनीसह विविध नद्या स्वच्छ आणि प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी सांडपाण्याचे सूक्ष्म नियोजन करावे, कोणत्याही परिस्थितीत सांडपाणी थेट नदीपात्रात जाणार नाही याची दक्षता घ्यावी, मलनिस्सारण आणि जलशुद्धीकरण प्रकल्पांना गती देताना शुद्ध पाण्याच्या पुनर्वापराचेही नियोजन करण्याच्या सूचना पंकजा मुंडे यांनी दिल्या। कुंभमेळा दरम्यान देश-विदेशातून मोठ्या संख्येने भाविक येणार असल्याने स्वच्छतागृहांची उपलब्धता आणि वाढणाऱ्या घनकचऱ्याचे व्यवस्थापन याचं आतापासूनच नियोजन करावं असंही त्यांनी सांगितलंय। दरम्यान कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांनी नदी स्वच्छतेसाठी सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती दिली, तर महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी सांडपाणी व्यवस्थापनाबाबत सुरू असलेल्या कामांची सविस्तर माहिती बैठकीत दिली आहे।